नमस्कार. बीडमध्ये जातीय संघर्ष निर्माण झाला आहे का? बीडमधील राजकारण एका जातीच्या वादामध्ये, समाजवादामध्ये सद्यस्थितीला धुमसत आहे का, पेटत आहे का? हो या प्रश्नाचं उत्तर आहे हो. यस यस यस. आजचा विषयच वेगळा आहे. लोकसभा निवडणूक व्हायची होऊन गेली, सर्वत्र वारं शांत झालेलं आहे. परंतु बीडमध्ये मात्र वारं शांत होण्याचं नाव घेत नाही. कारण त्या वाऱ्याची दिशा ही मराठा विरुद्ध वंजारी अशा पद्धतीचे त्या ठिकाणी ठरवलेले आहे. खरं तर हा जातीवाद राजकारणाचाच इश्यू आहे. राजकारणानंच या जातीवादाला खत पाणी घातलं. प्रत्येक उमेदवारानं आपण निवडून यावं यासाठी आपल्या जातीला आणि जातीचा प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक मुद्दे घेतलं. परंतु या मुद्द्यावरती जातीवाद इतक्या टोकाला जाईल याची कोणालाही जाणीव नव्हती. परंतु तो जातीवाद आज गेलेला आहे. खरं तर काल परवा 2-3 दिवस झालं महाराष्ट्रामध्ये एक व्हिडिओ सद्यस्थितीला व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये वंजारी समाजानं एक मंदिरामध्ये त्या ठिकाणी मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये बोलताना एक व्यक्ती असं बोलतोय की मराठा समाजाचे जे काही बिअर बार्स असतील, डॉक्टर्स असतील, किराणा मालाचे दुकान्स असतील, अगदी अनेक ठिकाणी अगदी चहाची टपरी असेल त्या ठिकाणी वंजारी समाजानं किंवा ओबीसी समाजानं कोणत्याही प्रकारे जायचं नाही. जो कोणी ओबीसी समाज या नियमाचं उल्लंघन करेल त्याला त्या ठिकाणी 5,000 रुपये इतका दंड ठोठावला जाईल, असं मोठ्या आवेशामध्ये त्या ठिकाणी बोलत असण्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला. खरं तर मराठा समाजाचे आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला येतो मराठवाडा. त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा हा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये धुमसतोय. परंतु मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मराठा समाजाचे एकीचं काम केलं आणि त्याचा फायदा बजरंग सोनवणे यांना अप्रत्यक्षरित्या झालेला आहे, असं त्या ठिकाणचं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे. खरं तर त्या ठिकाणची जे मतदान झालं ते मतदान मराठा विरुद्ध ओबीसी अशाच पद्धतीचं झालेलं आहे. आणि त्यामध्ये ते मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणचा जो संघर्ष आहे मराठा विरुद्ध वंजारी, तो संघर्ष मात्र आजही थांबायला तयार नाही. येणाऱ्या भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील असतील किंबहुना मुंडे ब्रदर्स असतील यांचे अनेक स्टेटमेंट वेळोवेळी येत आहेत. या स्टेटमेंटमुळं अनेक समाजामध्ये वेगळ्या पद्धतीचा मॅसेज जातो आहे. परवा दिवशी मुंडे ब्रदर्सच्या टीकेला आव्हान करत असताना, त्या ठिकाणी चॅलेंज करत असताना जरांगे यांनी असं म्हटलं की गाव तुमचं असतील तर गावाच्या पलीकडचं गाव आमचं आहे, तालुका तुमचा असेल तर जिल्हा आमचा आहे, आणि जिल्हा तुमचा असेल तर जिल्ह्याच्या कडचं जिल्हा आमचा आहे आणि किंबहुना राज्य आमचं आहे. अशा पद्धतीनं बोलल्यानंतर मात्र त्यांच्या प्रतिक्रिया वंजारी समाजातून सुद्धा बीडमध्ये उमटू लागल्या होत्या. खरं तर बीड जिल्हा हा मराठा आणि वंजारी समाजाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्राबल्य असलेला जिल्हा आहे. मुळामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण त्या ठिकाणी ओबीसी बहुल अशा मतसंख्येवरती त्या ठिकाणी ते राजकारण अवलंबून होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चामध्ये त्या ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोनच त्या ठिकाणी वंजारी समाजाचं त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. जर बीड जिल्ह्याचं बघायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये तालुक्याने जे नेतृत्व करत आहेत ते नेतृत्व आजही अगदी 70% नेतृत्व हा मराठा समाज करतोय. आष्टीमध्ये सुरेश धस असतील, बाळासाहेब आजबे असतील, गेवराईमध्ये त्या ठिकाणी गेवराईचे पंडित असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मण पवार असतील, बदामराव पंडित असतील, हे सुद्धा मराठा समाजाचेच त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आपण अलीकडे आलो तर माजलगावला त्या ठिकाणी प्रकाश सोळंके असतील, त्याचबरोबर रमेश आडसकर असतील, हे सुद्धा मराठा समाजाचेच आहेत. त्याचबरोबर केजमध्ये स्वतः बजरंग सोनवणे त्या ठिकाणी मराठा समाजाचे आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मराठा समाजाचेच त्या ठिकाणी नेतृत्व त्या ठिकाणी चालत आलेले आहे. हे कोणी नाकारून चालणार नाही. परंतु परळीपुरता जर का मर्यादित घेतला तर परळीचं नेतृत्व हे जिल्ह्यावरती कायम, मग ते लोकसभेच्या माध्यमातून किंवा पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेतृत्व करत आलेलं आहे. परंतु सद्यस्थितीला अगोदर याला कोणती जातीय त्या ठिकाणी कड नव्हती, परंतु सद्यस्थितीला या सर्व गोष्टीला एक जातीय नॅरेशन सेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्याचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आहे. आरक्षणामध्ये जेव्हा मराठा समाजानं ओबीसी आरक्षणामध्ये हक्क मांडला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं मराठा समाजाला ओबीसी समाज चॅलेंज करू लागला. आणि सद्यस्थितीला बीडमध्ये मराठा समाजानंतर वंजारी समाज हा त्या ठिकाणी बहुसंख्येनं आढळतो. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मराठा समाजाची एका बाजूला एकी आणि दुसऱ्या बाजूला वंजारी समाजाची एकी झाल्यामुळं इलेक्शनमध्ये विजयी जी काही मतांची अधिक बेरीज लागते, त्या बेरीजेच्या राजकारणासाठी जो काही संघर्ष निर्माण झाला त्या संघर्षातूनच हा वाद पोचल्याचं सर्वांना पाहावयास मिळतं. भविष्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका दिवाळीमध्ये येऊ घातले आहेत. सद्यस्थितीला धनंजय मुंडे यांना
त्या परळी विधानसभेतून निवडून जायचं आहे. परळीमध्ये जवळजवळ 1 ते 1.25 लाख मतं एक गटही मराठा समाजाचे आहेत. त्या ठिकाणी जर का धनंजय मुंडे यांना विधानसभेला जायचं असेल तर त्यांनासुद्धा जातीय समीकरण किंबहुना जातीयवाद वाढवून त्या ठिकाणी चालणार नाही. कारण विजयी मतासाठी मराठा समाजाची त्या ठिकाणी अत्यंत त्यांना गरज आहे. दुसऱ्या बाजूला अजून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागायचे आहेत. जर बाय चान्स या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना पराजय आला तर ते सुद्धा केज विधानसभेमधून निवडणुकीला उतरण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी ते मुंदडांच्या विरोधामध्ये उतरतील. त्या ठिकाणी मराठा समाजाचंच प्राबल्य राहिलेलं आहे. जर का अशा पद्धतीनं राजकारण झालं तर नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा हे राजकारण जातीय समीकरणं महाराष्ट्रातील समाजकारण महाराष्ट्रातील जो काही पुरोगामी महाराष्ट्र आहे त्या पुरोगामी महाराष्ट्रातील सलोखा अजून बिघडेल आणि महाराष्ट्र हा जातीय महाराष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळंच कुठंतरी सर्व राजकारण्यांनी आणि सर्वच जनतेने कुठंतरी जातीच्या धर्माच्या पुढे जाऊन हा पुरोगामी महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र पुन्हा एकदा गुण्यागोविंदानं कशा पद्धतीने नांदता येईल हे विचार करण्याची सद्यस्थितीला गरज आहे. तुर्तास येतो. धन्यवाद.